आज थोडं बरं नव्हतं वाटत, पण कॅमेरा असा समोर पकडला की चेहऱ्यावर आपोआप अशी स्माईल येते. सगळे दुपारचे कामं आटपून उन्हात बसली होती, तेवढ्यात लक्ष समोर गेलं. ते कबूतर जखमी झालं होतं आणि ते दादा त्याला 2 वेळा वर फेकलं की त्याला वाटलं की हे वर उडायचा प्रयत्न करीन. पण ते कबूतर एवढं जखमी झालं होतं की त्याला उडताच नव्हतं येत. पण जाऊ द्या, आजचं हे वागणं पण एवढं तरी लक्षात आलं की आज पण या जगात दयाळूपणा जिवंत आहे. नंतर उद्या प्रकट दिन होता, त्याचीच तयारी म्हणून पुरण टाकलं होतं आणि पुरणाचं तर माहीत आहे, थोडं पण इकडे तिकडे गेलं की पटकन जळते. म्हणून गॅसच्या वाट्यावर बसून रील पाहत बसली आणि पुरणावर पण लक्ष दिलं. नंतर जे कीस बनवलं होतं आवड्याचं ते अशा प्रकारे सोकलं होतं. पण एवढं मोठं कीस आता घरी न्यायचं म्हटलं तर त्याला किती जागा लागणार होती. म्हणून ठरवलं की अर्ध्या कीसची आपण पावडर बनवू आणि अर्धा आवळ्याची कीस तसंच ठेवून पॉलिथिनमध्ये आपण त्याला घेऊन जाऊ. अशा प्रकारे तिची आवळा पावडर बनवली. आणि ही आवळा पावडर आता उन्हाळ्यात शरबत म्हणून पण यूज करू शकतो, किंवा चहा सोडाचं मन झालं तर त्या जागी आपण गरम पाण्यात ही आवळा पावडर घेऊ शकतो. इथं पाहुंदीर मामानं कसं दर्शन द्यायला पटकन लपले व्हिडिओ काढतो म्हणून. आणि नंतर ते सगळं झाल्यावर रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. रात्रीच्या स्वयंपाकात करायची होती डाळ भाजी आणि भाकरी. अशा प्रकारे स्वयंपाक करून घेतला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.